स्वामी समर्थ. आमच्या गावामध्ये मंदिर स्थापन करायचं कारण काय आहे का आमचा जो मोठा भाऊ होता तर आम्ही दिव्यामध्ये आमचा मठ होता स्वामी समर्थांचा. तिथे आम्ही गेली 30 वर्ष जायचो त्या मठामध्ये. तिथे सर्व आम्ही तेव्हा आमच्याकडे रस्ते नव्हते काय नव्हते. तिथे आम्ही तिथे सप्ताह बनवायचं दिव्यामध्ये. नंतर मग दिव्यामध्ये जाण्यानंतर तिथे आमचे जाण्याने जरा हे करायला लागले. आमचा मठ आहे असं करायला लागले. तर मग आम्ही म्हणजे अक्कलकोट महाराजांना विचारलं. नंतर आमची आई जेव्हा या नागनाथ मंदिराचं बनण्याचं कारण काय आहे, आमचे आई बापा जेव्हा शेतावर गेले होते आई, तर तिथे नागनाथीचा जोडपा आला होता. त्यांना ते आमच्या मामांनी मारली. मारल्यानंतर आमची जेव्हा मी लहान होत्या त्यांची लग्न झाली, त्यांना मुलं झाली. त्या मुलांच्या मागे तो नागोबा आला आणि सांगायला लागला तुमच्या आजीबाजूला माझ्या आई बापाला मारला तर बदला घ्यायला आलं तिथे. मग तो येत का नाही तर तुमच्या मागे तो म्हातारा आहे ना बोलतो स्वामी समर्थ, त्यावेळेला आम्ही मंदिरामध्ये येऊ शकलो तुमच्या घरामध्ये, त्याला बाहेर काढा पाहिला. तर आम्ही मग अक्कलकोटला विचारलं गुरुजींना, बरं असाच अनिल गुरुजी आहे अक्कलकोटचे पुजारी चोलापाचे वंशज, मग बरं दादा असाच आहे तो, त्याला जागा पाहिजे बोलतो. जागा पाहिजे. मग आम्ही ते ठरवलं सर्व. तो आमचा मंदिर बांधला. आणि मंदिर जेव्हा बांधला तेव्हा तुळजापूर भवानी फक्त स्वामी नागनाथचा मंदिर होता. मग त्यानंतर आम्ही सांगितलं स्वामींचा आम्ही फोटो लावायचो. फोटो लावल्यानंतर एक मुलाचा मित्र आहे त्याने सांगितला फक्त गणपती आहे शक्ती आहे. शक्तीला जेव्हा तुळजापूर भवानी जी आदिशक्ती आहे ना आदिमाया, तर तिला हँडल करून तिच्यासाठी स्वामी पाहिजे तिथे. नंतर आम्ही स्वामींचं मूर्ती धरली. फोटो ठेवणार. फोटो ठेवल्यानंतर खाली पिंडी आहे शंकराची, नागनाथाची मूर्ती होते दोन नागनाथांच्या, तर त्यांना कोणी हँडल करायचे. त्यासाठी मग ती स्वामींची मूर्ती आम्ही एक सांगितली का स्वामीला हे पाहिजे, त्याला हँडल करायचं स्वामीच पाहिजे ना समजा, जो मेन आहे तो ब्रह्मांड नायक. त्यानंतर मग आम्ही तुळजापूरला गेलो. देवीला गाळा घातला. बाबा असं तुझे प्रतिरूप बनवतं देवी. मूर्ती आमची बनतच नव्हती. 3-4 महिने झाली देवीचे प्रतिरूप बनतच नव्हती. मी आणि मुलगा समजा आम्ही दुसरा मुलाचा मित्र तुळजापूरला गेलो. देवीला शरण सांगितला तुझा प्रतिरूप बनवतो आई, तुझा मंदिर बांधलं आम्हाला प्रतिरूप बनवता. तेव्हा ती मूर्ती बनली आमची तुळजापूर भवानी, 13 उपयोग बनला. त्याच्यानंतर आम्ही आता 21व्या वर्षी आमची तिथे मंदिराचा आम्ही स्थापन करतो. तिथे पुण्यतिथी होते, स्वामींच्या प्रगटी पण होतो, महाशिवरात्र होते. पण नवरात्रीमध्ये नवरात्रीचा आम्ही ते उत्सव हे करतो देवीचा सर्व. आमच्या आईबापाची इच्छा होती. आम्ही सर्व नाथ पंथ आहेत, नाथांचा पण करतो समजा. ते नागनाथ म्हणजे तेच नागनाथांचे हे समजा वंशज. तिथे आम्ही सर्व मग त्या आमचे सर्व भाऊ ते पांडुरंग भाऊ, गोपाळ भाऊ, नारायण भाऊ सर्व भाऊ मिळून समजा आम्ही या मंदिरात स्थापना केली. ती मंदिरामध्ये आम्ही समजा मग 4-5 उत्सव आमचे होतात वर्षाला. आणि प्रगटीना दिवशी आमच्या इथं भंडारा होता समजा त्याच्यामध्ये. मग सर्व हे आमचे मित्रमंडळी सर्व वगैरे, मुलाचे मित्र वगैरे सर्व हे अगदी सर्वांचं